नाटक आहे सानारेल, जे मोलियरने लिहिलं होतं. साधारण 1660 साली मला वाटतं ते लिहिलं गेलं. त्यानंतर त्याचं इंग्लिशमध्ये ॲडॅप्टेशन झालं. मग 1896 सालच्या आसपास गोबदेवालांनी तसबिरीचा घोटाळा आणि फाल्गुनरावचा फार्स ह्या नावाने ते लिहिलं. पण तेव्हा आपल्याकडे गद्य नाटकं फार चालत नव्हती. तेव्हा संगीत नाटकाची एक फॅशन होती. त्यामुळे माझ्या मते गणपतराव बोडसांनी त्यांच्याकडनं पदं लिहून घेतली आणि त्याचं संगीत नाटक झालं. 1994-95च्या आसपास आम्ही कॉलेजमध्ये असताना मी, राजेश कोलन आणि विजय पटवर्धन आम्ही तिघांनी चेतन दातारनी लिहिलेल्या संगीत निसंशय कल्लोळ हे त्यांनी कॉलेजमध्ये ॲडॅप्ट केलं. मॉडर्नाईज करताना त्यांनी ते सगळं कॉलेजच्या वातावरणात आणून ठेवलं होतं. ती एकांकिका मी जेव्हा केली तेव्हा खूप एन्जॉय केली आणि खूप धमाल आली आम्हाला. तर त्यावेळी ॲक्च्युली पहिल्यांदा असं जाणवलं की ह्या विषयाचं काय मॉडर्नायझेशन होऊ शकतं. आज पण तो विषय तेवढाच जिवंत वाटतो. सो ते क्रेडिट मी चेतन दातारला देईन. जेव्हा ह्या फील्डमध्ये आलो मी, राजेश आणि विजय आम्ही कायमच ब्रेनस्टॉर्मिंगसाठी भेटत असतो. कधी म्हणजे कुठेही आणि आम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करतो. पुण्यात गुडलक म्हणून एक खूप फेमस रेस्टॉरंट आहे, तिकडे बसून बऱ्याच वेळा आमचं असं झालेलं आहे. किंवा मुंबईत आम्ही कुठे इराण्याकडे बसतो किंवा कट्ट्यावर बसतो. तर अशा ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्सच्या दरम्यान मला राजेशने एकदा सुचवलं की अरे ह्या विषयावर बघ ना, चांगली फिल्म होऊ शकते. सो त्याच्यावर मग हळूहळू आम्ही डेव्हलप करत गेलो तो विषय. आणि मुख्य चॅलेंज होतं की सिनेमॅटिक कसं करायचं. कारण नाटक म्हटल्यावर ते इनडोअर आणि लोकेशन्सचं खूप लिमिटेशन असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी न ठेवता खूप सिनेमॅटिक म्हणजे मोठ्या पडद्यावरचं ते वाटलं पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही काही काही चेंजेस करत गेलो. त्याचा जर्म ठेवला तसाच्या तसा. सिच्युएशन्स बऱ्यापैकी त्याचा आम्ही वापर केला आणि त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स ॲड केली आहेत आणि सिनेमा चांगला होऊ शकतो ह्या पद्धतीने आम्ही तो सगळा सेटअप तयार केला. पूर्वी गोंधळ का व्हायचे, कारण मोड ऑफ कम्युनिकेशन खूप कमी होते, साधनं कमी होती. म्हणजे चिठ्ठी एकदा पाठवली की त्याला 3 दिवस लागणार पोचायला किंवा 4 दिवस लागणार. तर आता सगळ्याच गोष्टी इतक्या हँडी झाल्यात. पटकन उचलला, मोबाईल उचलला, SMS केला किंवा फोन केला की माणूस कुठे आहे ते कळतं. मी आत्ता एक 20 वर्षापूर्वीसुद्धा आपल्याला लँडलाईनवर फोन करून सगळ्या गोष्टी ठरवाव्या लागत होत्या. त्यामुळे पूर्वी कम्युनिकेशनची साधनं कमी असल्यामुळे गोंधळ झालेले आहेत. पण आत्ता एवढं आपल्याकडे कम्युनिकेशन आहे तरी गोंधळ होत आहेत, कारण त्याचं इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये रूपांतर होत नाही. मग त्याचा वापर भलताच काहीतरी कारणासाठी केला जातो. म्हणजे थोडक्यात आता पेनमध्ये कॅमेरा झाले का, तर टेक्नॉलॉजी पुढे गेली पण त्याच्यामुळे गोंधळ अजून वाढू शकतात टेक्नॉलॉजीमुळे. तर असा प्रयत्न आम्ही या फिल्ममध्ये करायचा प्रयत्न केला आहे. याचं सेंट्रल कॅरेक्टर आहे. ते सेंट्रल कॅरेक्टर कसं आहे ते बघण्यासाठी लोकांना चित्रपटगृहातच यावं लागेल बघायला. त्यांना कळेल की हे सेंट्रल कॅरेक्टर का आहे फिल्ममधलं.